एक गंभीर आणि चिंताजनक विषय समोर आला आहे. तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुकादेवी डोंगर परिसरात तसेच उसवत रस्त्यालगत काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हा परिसर शाळा, महाविद्यालये आणि मुलींच्या वसतिगृहांच्या अगदी जवळ असल्याने पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही भागात वेश्या व्यवसाय, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या आणि रात्री उशिरापर्यंत हालचाली दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे परिसरातील सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अवैध धंद्यांवर प्रभावी मोहीम, वाढीव पोलीस गस्त आणि शैक्षणिक परिसरात कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा विषय केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून समाजाच्या सुरक्षिततेशी आणि तरुण पिढीच्या भवितव्याशी संबंधित आहे. आता प्रशासन यावर कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.